आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर, थांबा ना प्लीज, जाऊ नका ना. कार्तिकी प्लीज, मला थांबण्याचा आग्रह करू नका. मी फक्त शिखाला सोडायला आलो होतो. मणी सर प्लीज. मणी, थँक्यू. तू नसतास तर माझ्यासोबत काय झालं असतं मला विचार सुद्धा करवत नाहीये. तू देवासारखा धावून आलास. खरंच खरंच थँक्यू. अरे, हे तुझे आभार कसे मानू, कुठल्या शब्दात मानू? शिखा, आभार मानायची काही गरज नाहीये. तुमच्याऐवजी दुसरं कोणी असते तर मी हेच केलं असतं. माझं कर्तव्य होतं ते. मला माहिती आहे की माझ्यामुळे तुला हॉस्टेल सोडून जावं लागतंय, पण मला आज कळलं की तुझं हॉस्टेलमध्ये राहणं किती महत्वाचं आहे ते. मॅडम, मला माझी चूक कळली. मी या सगळ्यांसमोरच सांगतेय की मी माझी कंप्लेंट मागे घेते. तुम्ही प्लीज मणीला इथे राहू द्या. नाही शिखा, प्लीज. हे बघा, मला कुणालाच अनकम्फर्टेबल नाही करायचं. प्लीज. नाही मणी सर, हो, अनकम्फर्टेबल होण्याचा सवालच नाही. तुम्ही तुमच्या मर्यादा इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळल्यात ना की जगातली कुठली बी मुलगी तुमच्या समोर अनकम्फर्टेबल होणार नाही. या फातिमाचंच बघा की, जेव्हा हॉस्टेलला आली होती तेव्हा कुणाशी बोलायची नाही, कुणाच्यात मिसळायची नाही. तुमच्यामुळे ती सगळ्यांशी बोलायला लागली. तिनं तर तुम्हाला आपला भाऊ मानला आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं. माणसं कशी जोडायची ना हे तुम्हाला चांगल्याने माहितीये मनीष सर. कधी कधी एखादा माणूस न बोलता इतकं काय काय करत असतो की कुणालाच कळत नसतं. आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची किंमत कळते. मी अजून काही बोलणार नाही, फक्त एवढं सांगेन की या हॉस्टेलला तुमची खरंच खूप गरज आहे. प्लीज. मणी, प्लीज. अरे, हा, ठीक आहे. जायचं कॅन्सल. कॅन्सल ना? अहो, मग बॅग कुठे आहे तुमची? आणतो, घेऊन येतो. थांबा, तुम्ही कशाला जाता? मी आहे ना, मी आणते. अहो कार्तिकी, तुम्ही नका आवरू. म्हणजे मी आवरेन ते, तुम्ही राहू द्या. मणी सर, तुम्ही इथं थांबणार ते कळल्यापासून मला इतका आनंद झालाय ना की काही विचारायची सोय नाही. बरं झालं तुम्ही थांबायचा निर्णय घेतलात. तुम्हाला माहित ना सर, तुम्ही इथं थांबावं म्हणून मी लय काही प्रयत्न करत होते, पण आता मी पडले नवीन. इथं कोण बसले माझं ऐकायला? पण काही असो, माझ्या मनासारखं झालं. मला तर असं वाटतंय की गोडाचा शिरा करून अख्ख्या हॉस्टेलला वाटून आनंद व्यक्त करावा. हो का? थँक्यू. म्हणजे तुम्ही मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. पण बराच उशीर झालाय. मी आवरेन नंतर. किती मी लावतो, द्या.
मणी सर, शिखाच्या जागी जर मी असते तर तुम्ही मला पण असंच वाचवलं असतं का? हो अर्थात, म्हणजे कुणी असं तर मी वाचवलंच असतं, माझं कर्तव्य आहे ते. कोणी नाही, जर मी असते तर तुम्ही मला पण तसंच वाचवलं असतं का? सांगा ना. हो हो कार्तिकी, मी बोललो ना तुम्हाला, मी अगदीच वाचवलं असतं. सर, एक सांगू, तुम्ही जाणार हे कळलं ना तेव्हापासून लई बेचैन होत होतो. म्हणजे काय करावं काही बी कळत नव्हतं. पण आता मात्र आनंदात राही ना मी, आणि तुम्ही पण आता आनंदात राहा. आणि कसली पण काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे ना. हो हो तुम्ही आहात. पण कार्तिकी आता बराच उशीर झाला, तुम्ही प्लीज तुमच्या रूम मध्ये जा ना, मॅडम चिडतील प्लीज. होय, गुड नाईट मणी सर. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. यू टू. मला आज छान झोप लागेल. का झोप लागेल की नाही हे पण माहित नाही. मला तर सारखं तेच आठवतंय. श नाही बाबा, स. येते म्हणे सर. सावन का महीना पवन करे शोर. काय झालं यांना, अशा काय वागतायत या? ताईडे, काय ग, काय झालं? लई खुश दिसतीयस. मी लई म्हणजे लई खुश आहे. अगं पण झालं काय? अगं तुझे ते मणी सर, अगं कसले भारी आहेत ग ते. हा, हिंदी सिनेमात हिरो कसं दाखवतात ना तसे एकदम डॅशिंग आहेत. त्यांचा स्वभाव किती चांगला आहे ग. त्या शिखा ना त्यांच्या विरोधात एवढं मोठं कुभांड रचलं तरी सुद्धा त्यांनी तिला मदत केली. हा, म्हणजे ज्या पोरीनं त्यांना कायम पाण्यात पाहिलं, कायम त्यांच्या विरोधात होती ती, तरी सुद्धा त्यांनी तिला मदत केली. मग जी पोरगी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकल त्यांच्यासाठी किती काय काय करतील ग. जीव ओवाळून टाकणारीच माहिती नाही, पण मणी सर त्यांच्या खास मैत्रिणीची हेल्प करायला कोणत्या लेवलला जाऊ शकतात ना ते मला विचार. मी पाहिलंय स्वानंदीच्या वेळेस, आणि ना मणी सर स्वानंदीला त्यांची खूप खास मैत्रीण मानतात. पण कार्तिकी ताई, स्वानंदीचं ठीक आहे ग, मणी सर स्वानंदीचे खास मित्र आहेत. तुझं काय आहे, तू काय इतकी प्रेमात पडलीस त्यांच्या? अगं जेसुडी, स्वानंदीचे मणी सर चांगले मित्र आहेत म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडायला मनाई आहे वे. आणि एक गोष्ट सांगू, मणी सर असे आहेत ना की त्यांच्या प्रेमात कोणी पण पडू शकतं. काय स्वानंदी? बरोबर बोलतीये तायडे तू. मनी सर कसे आहेत ना हे आतापर्यंत फक्त मलाच माहिती होतं. त्यांचं हृदय सोन्याचं आहे, आणि आता सगळ्यांना हे माहिती झालं. चांगलंच आहे की. बास इनफ. काय चाललंय तुमचं मणी सर? कामानी आहेत का तुम्हाला? कामाला लागा. ओके जेसुडी. आत येऊ का मॅडम? अरे वा, तू कधीपासून परवानगी मागायला लागली? मॅडम, माझं आणि तायडीचं या महिन्याचं भाडं द्यायला आले होते. भाडं राहू दे, चहा पिणार आहेस का? मणी माझ्यासाठी चहा बनवतोय. सुपर मनी चहा करतोय? सुपर मनी जर चहा करणार असेल ना तर चालेल. आणि हा गरमागरम चहा. स्वानंदी तुम्ही बसा बसा, चहा घ्या.
स्वानंदी, तुमच्या बहिणीला येऊन 15-20 दिवस झाले असतील ना? ते कुणीही करू शकेल अरे, म्हणजे आपले ज्युनियर सुद्धा करू शकतील हे काम. त्यासाठी मी कशाला माझा वेळ वाया घालवू ना. माझ्याकडे ऑलरेडी खूप प्रोजेक्ट आहेत, त्यामुळे राहू दे. फाईन. स्वानंदी, तुला आवडेल का? होय सुजित सर, आवडेल मला करायला. आणि ह्याच निमित्ताने मला 4 गोष्टी नवीन शिकायला मिळतील. ठीक आहे, मग तुला मी प्रोजेक्ट हेड म्हणून अपॉइंट करतो. बरं, आपल्याला उद्या सकाळीच फॅक्टरी व्हिजिटसाठी निघावं लागणार आहे. आणि महिन्यातनं आपल्याला 1-2दा तरी फॅक्टरी व्हिजिट्स करावे लागतील. त्या प्रत्येक वेळेला मी तुझ्याबरोबर येईन, कारण मी तुझ्यासोबत तिथे असणं गरजेचं आहे. आपण उद्या सकाळी निघूया. काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ते डिरेक्टली आपल्याला तिथेच भेटतील. आणि बाकीचे डिटेल्स मी तुला आता मेल करतो. ओके ओके सुजित सर. शिट 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 शिट. संचिता मूर्ख, भडकन बोलण्याआधी एकदा विचार तरी करायचा. सुजित सोबत सगळ्यांपासून दूर एकटं राहण्याचा चांगला चान्स होता. नॉनसेन्स. सुजित, ऑन सेकंड थॉट मला असं वाटतं की मी ही जबाबदारी घेऊ शकेन. म्हणजे मी तेच आता कॅल्क्युलेट करत होते. माझ्याकडे एक मेहतांचा प्रोजेक्ट आहे आणि दुसरा दिल्लीचा. दिल्लीचा प्रोजेक्ट ऑलमोस्ट वाइंड अप होत आलाय, त्यामुळे मी हे काम करूच शकते रे, काहीच हरकत नाही. स्वानंदी, तू कर तुझं काम, मी जाईन सुजित बरोबर फॅक्टरी व्हिजिटसाठी. हा सुजित, मी येईन, काहीच हरकत नाही. संचिता, तू आधी म्हणत होतीस तेच बरोबर आहे. तू सिनियर आहेस, ह्या प्रोजेक्टमध्ये कुठे वेळ घालवतेस? त्या बाकीच्या मोठ्या जबाबदाऱ्या तू टॅकल कर. आणि स्वानंदी म्हणते तेही पटलं की मला. तिलाही 4 गोष्टी शिकता येतील या प्रोजेक्टच्या निमित्ताने. आणि ती आत्ता जर शिकली तर पुढे टीम मॅनेज करताना फायदाच होईल आपल्या कंपनीचा. सो स्वानंदी, संचिता, जे ठरलंय आपण तसंच करूया. आपण उद्या सकाळी निघूया, मी तुला पिकअप करतो. थँक्यू सुजित सर. त्यासाठीच बोलवलं होतं. ओके सर. या. स्वानंदी, चहा. मणीसराव, केवढं सामान आणलंय तुम्ही? हो, खर तर हॉस्टेलला तुमच्या सोरोटीची सगळी तयारी झाली आहे आणि मला एक्साइटमेंट लपवता आली नाही. मॅडम बोलल्यात की चोरोटी एकतर सासूने भरावी किंवा आईने भरावी, एकूण घरातलं कोणीतरी भरायला हवी. पण आता तुमच्यासाठी आम्हीच कुटुंब आहोत, म्हणून मग हे सगळं. आणि मला काहीच माहित नव्हतं यातलं. मी मार्केटमध्ये गेलो, त्यांना म्हणालो चोरोटीचं सामान द्या. त्यांनी जे जे दिलं ते सगळं घेऊन आलो. बरं, साडी कशी वाटली? सुंदर आहे मणी सर. हो ना. अजून काय काय आणलंय तुम्ही? बघा, गजरा. मस्त आहे. बांगड्या. सॉरी, म्हणजे त्या चोरोटीच्या सामानात हे सुद्धा आलं, मंगळसूत्र. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय मणी सर? तुमची यात काही बी चूक नाही. पण तुम्हाला सांगू का, म्हणजे माझ्या होणाऱ्या बाळाच्या बापाने जरी हे मंगळसूत्र मला घातलं ना, तरी सुद्धा मी हे घालणार नाही. म्हणजे माझ्या मनाची तयारी झाली आहे मणी सर. मला माहिती आहे माझ्या बाळाला मला एकटीला वाढवायला लागणार आहे. तुम्ही सगळे आहातच सोबत, पण त्याला बापाचं प्रेम काही कधी मिळणार नाही. आणि माझं जे कुटुंब इथं तयार झालंय ना, ते मला खऱ्या कुटुंबा एवढंच प्रेम करतं. त्यामुळे आपण सगळेजण मिळून त्याला लई प्रेम देऊ. स्वानंदी, मी तुम्हाला कधी काही बोललो नाही, पण मला खूप अभिमान वाटतो तुमचा. तुमच्या इतकी स्ट्रॉंग मुलगीच काय, माणूसही कधी बघितला नाही. मणी सर, बस झाला कौतुक.
वॉर्डन मॅडम कावतील तिकडे आपल्यावर. कावतील? कावतील म्हणजे आपल्यावर ओरडतील. अच्छा, ओरडतील. नको, मॅडमचा ओरडा नकोय. आपण हा चहा संपवू आणि लगेच निघूया. बरोबर आहे. छान दिसतेस. थँक्यू. चला आता, ती कार्तिकीताई यायची आहेत, आपल्याला वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये जायला हवं. चल. काय ग, कुठं निघालात? स्वानंदी, अगं साडी कशासाठी नेसलीस? कसली तयारी चाललीये? अगं कसली तयारी? स्वानंदीच्या क्लायंटसाठी शिवलेली साडी आहे स्वानंदीने. आम्ही जस्ट असं ट्रायल करून बघितली. होय ताडे, मस्त. हा? अगं कार्तिकी, ते बरं झालं तू आलीस. माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोल ना. हे पैसे घे आणि मार्केटमध्ये जाऊन नारळ घेऊन ये. आता? हो अगं, आज सोलकढी करायचा बेत होता, तर आपल्या हॉस्टेलच्या बाहेरचं दुकान बंद होतं. तू प्लीज मार्केटमधून नारळ घेऊन येशील का? नाही ग जेसी, मला लई कंटाळा आला, मी नाही जाणार. प्लीज प्लीज प्लीज, ये कब से सोलकड़ी सोलकड़ी बोल रही है. प्लीज जाओ ना कार्तिकी दीदी, मेरे को भी सोलकड़ी खाने की है. हाँ अगं हे मंद, सोलकढी खात नाही, पितात. हा जाऊ दे. कार्तिकी ताई प्लीज जा ना ग, प्लीज जा ना. प्लीज मार्केटमध्ये जाऊन नारळ घेऊन ये ना प्लीज. नाही मी कुठे नाही जाणार. कार्तिकी ताई प्लीज, अगं प्लीज जा ना. तू आमच्यासाठी एवढं नाही करणार का? प्लीज 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 जाओ दीदी, प्लीज कार्तिकी ताई. बर बाई, जाते. हा हे घे, हे पैसे. जाऊन लवकर घेऊन या नारळ का मार्केटमधून. होय. थँक्यू सो मच कार्तिकी ताई. तू लवकर या, आम्ही तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवतो. जेसी, तुला सांगते, जे काही बी चाललंय ना ते अजिबात बरोबर नाहीये. अगं एवढी मोठी बातमी मी माझ्या ताईडीपासून लपवलीये. तिला कळलं तर काय वाटेल. ऐक ना, ऐक, आपण एक काम करूयात, सरप्राईज म्हणून तिला सांगूयात की. स्वानंदी, परत तेच काय बोलतेस तू? वेडी झालीस का? आपण काही चुकीचं करत नाही होता आणि काय कोणाला वाईट वाटणार नाही याचं. चल आता, खूप काम आहेत आपल्याला. आणि हे बघ, कार्तिकीताई यायच्यात, आपण वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये गेलं पाहिजे. अरे चला आता, बघताय काय? चल चल, वॉर्डन मॅम कडे जायचंय, कार्तिकीताई यायच्या. स्वानंदी, मला ते चोरोटीचा कॉन्सेप्ट क्लिअर नाही अजून, पण मला एवढंच माहितीये की तुझा आणि बाळाचा काहीतरी इव्हेंट आहे. तर तुमच्या दोघांसाठी माझ्याकडून हे गिफ्ट. थँक्यू, ये मेरी तरफ से. थँक्यू फातिमा. फातिमा, माझं एक छान काम करशील का तू? क्या? तर ते काम ना फक्त तूच करू शकतेस. करशील ना? हे घे, आमचे फोटो काढ जा. बाद में मेरा भी फोटो खींचना. चांगले काढ ग. मणी सर, तुला भी एक काढा की. जेसी, फातिमा. अगं इथं पण नाही आहेत, मेसच्या किचन मध्ये पण नव्हत्या. मला नारळ आणायला सांगून कुठं गायब झाले या? स्वानंदी पण साडी नेसून नटली होती की काहीतरी गडबड आहे. नक्की काहीतरी शिस्त यांच्यात. माझ्यापासून लपवतायत काहीतरी. झाले फोटो बिटो काढून?
आता ज्याच्यासाठी बसलो ते करूया आधी. मी येते बाई. ताईडे, ऑल द बेस्ट. थँक्यू. जेसी, आता मला कशाची चिंता नाही बघ. माझी ताईडी आहे की पाठीशी. पण स्वानंदी, तुला एक गोष्ट वियर्ड नाही वाटत का ग? आपण तिला एवढी मोठी गोष्ट सांगितली तर ती त्याच्यावरती काहीच रिॲक्ट नाही झाली. आय मीन ती त्याच्यावर चिडलीच नाही अजिबात. अगं चिडेल कशाला? तिचा जीव आहे की माझ्यावर. आणि माझी ताईडी ना लय निर्मळ मनाची आहे. चांगला जाईल बघ तुझा इंटरव्ह्यू. आणि तुला इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ही नोकरी मी मिळवणारच आहे. मणी सर, मणी सर. अहो काय काय करताय तुम्ही? आज माझा इंटरव्ह्यू आहे ना, मग गुरूंचा आशीर्वाद घ्यायला नको होय? इंग्रजीच्या बाबतीत तुम्हीच माझे गुरु आहात ना. आपण त्यासाठी पाया पडायची काही गरज नाहीये. पण तुम्हाला इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं येते मी. सांभाळून जा. होय. निघूया आपण. अरे कुठे चाललात? अरे तुला म्हणालो होतो ना, फॅक्टरी टेक ओव्हर केली आपण एक. आज फॅक्टरी व्हिजिट साठी जायचंय. अच्छा, हा हा हा. डोंट वरी, संध्याकाळपर्यंत आम्ही परत येऊ. पण सुजित खूप ऊन आहे. काळजी घ्या. सतत पाणी वगैरे पित राहा. चक्कर वगैरे यायला नको काय. आणि काही वाटलं तर मला लगेच फोन करा. हा, कळवत राहा. मणी सर, नका काळजी करू तुम्ही. येऊ आम्ही संध्याकाळपर्यंत. हा चला. मला का खटकते ही गोष्ट? सुजितने या प्रोजेक्ट साठी नेमकी स्वानंदीचीच निवड का केली आहे आणि तिलाच का घेऊन गेलाय तो? तिला तर यातला काहीच अनुभव नाहीये. मग त्याच्या मनात पुन्हा स्वानंदी बद्दल काही बद्द सल्त तर नाही आलाय ना? बाबू हॅलो. हॅलो सरपंच. बोला बडी दिदी, जमतंय का? काम जमतंय का? जमणार. आज काम होणार सरपंच. स्वानंदी त्या सुजित बरोबर फॅक्टरी व्हिजिटला गेली आहे. तर मला इथं किती संधी मिळते माहित नाही, कारण कायम तिच्या अवतीभोवती कोणी ना कोणी असतच. पण तुम्हाला मात्र सोन्यासारखी संधी आयती चालून आली आहे सरपंच. तुझ्या बाळाला संपवायला याहून चांगला दिवस सापडणार नाही आपल्याला. तुम्ही पटकन काहीतरी हालचाल करा. आज स्वानंदी एकटीच हॉस्टेलला परत आली पाहिजे, बाळाशिवाय. नुसतं बाळ नाही तर त्या स्वानंदीला बी माझ्या वाटत बाजूला करावं लागलं. ती होणार पोर माझ्या गळ्यात बांधायला बघते आणि सावता ऑफिसातल्या लोकांसोबत मजा मारती. वय तुला दाखवतो ना मजा काय असते ती. कसं आहे, एवढा मोठा हायवे आणि हायवेवर कुठे बी काय बी होऊ शकतं ना. स्वानंदे स्वानंदे. सॉरी 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 सॉरी. लेट झाला मला. काही गरम होत आहे. बरं, सुजितचा कॉल आला होता. केव्हा येतोय परत तो? नेहमीप्रमाणेच. ऑफिस मध्ये काम आहे ना, काम आटपले की येईल. त्यात काय चौकशी करण्यासारखं? सॉरी मामा, पण सुजित ऑफिस मध्ये नाहीये.
तो फॅक्टरी व्हिजिट साठी गेला. हो का? मग येईल तो तिकडचं काम आटपले की. त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचंय? एक मिनिट. टेन्शन घेण्यासारखी ही गोष्ट. सुजित एकटा नाही गेलाय, ह्या गावंढळ स्वानंदीला घेऊन गेलाय. मम्मा मला सांगा, हिला माहिती आहेत का सगळ्या गोष्टी? फॅक्टरी टेक ओव्हर अँड ऑल, त्यातलं काय कळणार आहे हिला? सुजित बरोबर मी इतके वर्ष काम करते ना, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींची. बरं, मी त्याला म्हणाले सुद्धा की मी येते तुझ्या बरोबर, पण नाही, ही म्हणाली की मी येते मी येते मी येते. हे आपला सुजित काय साधा आहे मामा? तो म्हणाला चल, गेली ही मागे त्याच्या. मला नाही पटलेलं हे. किती काळजी करतेस ना सुजितची. म्हणजे तो काय खातो, काय पितो, कुठे गेलाय, कोणाबरोबर गेलाय, किती वाजता येणार आहे, सगळं माहित असतं ना तुला संचिता. तुला माहितीये, मी आणि साहेब तेव्हा भेटलो होतो, आमचं लग्नही नव्हतं ठरलेलं. पण मला साहेब खूप आवडलेले. तेव्हाही ते आत्तासारखेच डॅशिंग आणि हँडसम दिसायचे. मीही बारीक लक्ष ठेवायचे त्यांच्यावर. ते कोणाबरोबर जातात, कुठे जातात, कधी येणारे, सगळं मला माहित असायचं. तुला बघून माझे ते दिवस आठवले मला. खरं सांग, तुला माझा सुजित आवडतो ना? नाही 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 मामा, तसं काहीच नाहीये. मी आपलं सहज असंच म्हणाले की. असं सहज असं म्हणून कोणी कोणावर इतकं लक्ष नाही ठेवत संचिता. मी केसांना कलर लावत असेन, पण कलर मागचे पांढरे केस अनुभवाने झालेले आहेत. तुला सुजित हवा असेल तर तुला मदत करू शकेन अशी व्यक्ती म्हणजे मीच आहे. माझं खूप प्रेम आहे मामा सुजितवर, खूप म्हणजे खूप जास्त. आणि ही आत्ताची गोष्ट नाहीये, आम्ही कॉलेजला असल्यापासून मला तो आवडतो. आणि मी खरंच सांगते, इतक्या वर्षात दुसऱ्या कुठल्याही मुलाचा विचार नाही केलाय खरंच. पण माझ्या प्रेमाची कदर नाहीये त्याला. मला माहिती नाही तुम्हाला मिळेल नाही मिळेल, त्याचं प्रेम सुद्धा नाहीये माझ्यावर. हे सगळं माझ्याकडून आहे फक्त. पण मम्मा, तो कुठल्या चुकीच्या मुलीच्या नादी लागत असेल तर त्याला तिथून बाहेर काढणं हे कर्तव्य आहे ना माझं. अम्मा, ती स्वानंदी कशी आहे मला माहिती आहे. तिला फक्त पैसा मॅटर करतो, माणूस नाही. गोल्ड डिगर आहे ती. सुजित सारख्या प्रेमळ स्वभावाच्या मुलांशी, हळव्या मनाच्या मुलांशी तिला काही देणं घेणं नाहीये. आणि याच गोष्टीचा त्रास होतो मला. मला नाही बघवत आहे मम्मा हे सगळं. छान वाटलं, माझ्या सुजितची एवढी काळजी कोणीतरी करतंय. खूप छान वाटलं. अशीच आयुष्यभर माझ्या सुजितची काळजी घे. यहाँ कल क्या हो किसने जाना. स्वानंदी, पण मला खूप बरं वाटलं तू स्वतःहून पुढे येऊन ही जबाबदारी स्वीकारलीस. ते हे आनंद आहे. तू बघ, या अपॉर्च्युनिटीचा तुला एवढा फायदा होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम कशी हँडल करायची ते तुला कळेल. सुजित सर, उलट मीच तुम्हाला थँक्यू देते. तुम्ही आधी मला या फॅक्टरीमध्ये नोकरी दिली, नंतर मला मॅनेजर बी करून घेतलं, आणि आता हा नवीन प्रोजेक्ट. म्हणजे त्या निमित्तानं मला 4 गोष्टी चांगल्याच शिकता येईल. नक्कीच. खरंच थँक्यू. सुजित सर, तुम्ही ही जी फॅक्टरी विकत घेणार आहात, आपण ही जी फॅक्टरी विकत घेत आहोत, ती विकत घेतल्यानंतर आपला काय फायदा होईल? म्हणजे फॅक्टरी विकत घेतल्यानंतर तुम्ही काही स्टाफ हायर करणार आहात का? स्वानंदी, आपला फायदा तर खूप होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम आतापर्यंत आपण आउटसोर्स करत होतो ते आता आपल्याला इन हाऊस करता येईल. 2 गोष्टींमध्ये फायदा होईल. एक तर कॉस्ट कटिंग होईल आणि दुसरं प्रॉफिट. सगळ्यात महत्वाचं.
आणि हायरिंग हो आपल्याला नवीन करावी लागेल. का ग असं का विचारतेस? म्हणजे तुझ्या डोक्यात काही आहे का? हो तसं नाही, म्हणजे माझी ताईडी आली आहे ना इथे, माझ्यासोबतच राहतीये. तिच्यासाठी जॉब शोधत होतो आम्ही. कुठंच काही होईना झालंय तिचं, म्हणून म्हटलं या नवीन फॅक्टरीत जर जॉब लागला तिला तर बरंच होईल नाही का, म्हणून विचारलं. अच्छा तसं विचारतेस तू.